आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो. डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य गरीब माणसाला त्यांनी नगरसेवक पदापर्यंत पोहोचवलं. आणि हे फक्त नामदार साहेबांच्या संघटनेतच होऊ शकतं. त्या कार्यकर्त्याला सुद्धा नगरसेवक पदापर्यंत जाता येतं, ते पोहोचू शकतं. फक्त त्याला अट एकच आहे की संघटनेसाठी एकनिष्ठ काम करणे, संघटनेसाठी वेळ देणे आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता जो पक्ष देईन, संघटना देईन, नामदार साहेब देतील ती जबाबदारी चोखपणे पार पडणे. हिचीच पावती मला आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेली आहे. अरे बाग येणार काय करू तो आनंद असा आहे का नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जो एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, तर एकनिष्ठ कार्यकर्त्याला ते न्याय देऊ शकतील अशा स्वरूपात त्यांनी आबरार शेखला एक गुंठ्यावाल्याला नगरसेवक बनवलं. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे आणि जे सुजयदादा बोलतात ते करून दाखवतात. या निमित्ताने आपल्याला तो अभिमानाने सांगता येईल का सुजयदादांनी जो दिलेला शब्द तो पूर्ण करून मुस्लिम समाजाला जो न्याय दिला, त्या न्यायाबरोबर आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना गेल्या 20 वर्षापासून अब्बू त्यांच्याबरोबर काम करीत होता. त्यामुळं ज्ञानेश्वर आबा गोंदकर असतील, सुजित गोंदकर असेल, विकास गोंदकर असतील, इथले जे आपले भाजपचे जे कार्यकर्ते या नितीनदादा शेळके यांनी सर्वांनी, गणेश कोते यांनी सर्वांनी मिळून जे नाव सुचवलं त्याला सुजयदादांनी नगरसेवक केलं आणि हेच आमच्यासाठी मोठा अभिमान आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये जे छोटी मोठी कामं असतील तो हा अब्बू पूर्ण वेळ देऊन कामं करू शकतो. ह्यो आम्हाला आत्मविश्वास असल्यामुळं अब्बू पूर्णपणे क्षमतेने ताकद लावून नामदार साहेबांकडून सुजयदादांकडून ज्या योजना गोरगरीब जनतेसाठी सगळ्यात महत्त्वाची का इथं जे गुंठ्यावाल्यांचे जे मेन प्रश्न आहे ते सर्व मार्गी लावण्याकरता
अब्बू पूर्णतःपणे सक्षम असल्यामुळं नामदार साहेबांनी त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने नामदार साहेब सुजयदादांच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने अब्रारला मनापासून शुभेच्छा. नगरसेवक झालाय, काय आनंद आहे त्याचा? जसं आत्ताच आमच्या आबांनी सांगितलं की एक गोरगरीब कुटुंबातील एक गुंठ्यातला जो कार्यकर्ता असेल, तो काही काम सांगितलं दादांनी का तो तळमळीने करणारा कार्यकर्ता म्हणजे अब्बू आहे. आणि या अब्बूला आज खऱ्या अर्थाने शिर्डी गावाच्या वतीने आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादांच्या वतीने आज न्याय भेटला आहे. आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील आणि मुस्लिम समाजाचा युवक जो दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आणि काही काम सांगितलं तर तो प्रामाणिकपणे त्यांचं काम करतो, अशा कार्यकर्त्याला आज दादांनी नगरसेवक करून या सर्व ज्या अहमदनगर जिल्हा असेल या जिल्ह्याला दाखवून दिलं आहे. आज या सर्व जिल्ह्याला दाखवून दिलं आहे की सबका मालिक एक आहे. आणि या विखे पाटलांचा जो कार्यकर्ता आहे तो त्या कार्यकर्त्याला, एक गरीब कार्यकर्त्याला शेवटपर्यंत न्याय द्यायचं काम विखे पाटील साहेब करतात. ही आज त्यांची पोचपावती म्हणून अब्बूला नगरसेवक या ठिकाणी त्यांनी दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अब्बूला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. मी सर्वप्रथम नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो, डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य गरीब माणसाला त्यांनी नगरसेवक पदापर्यंत पोहोचवलं. आणि हे फक्त नामदार साहेबांच्या संघटनेतच होऊ शकतं. आणि परत एकदा नामदार साहेबांचे व दादांचे आभार मानेन की त्यांनी माझ्यासारखे एक छोट्याशा कार्यकर्त्याला, जो पार्टीसाठी एक शेवटच्यापर्यंत म्हणजे खुर्ची मागं बसणारा असो किंवा झेंडे बांधणारा असो, त्या कार्यकर्त्याला सुद्धा नगरसेवक पदापर्यंत जाता येतं, ते पोचू शकतं. फक्त त्याला अट एकच आहे की संघटनेसाठी एकनिष्ठ काम करणे, संघटनेसाठी वेळ देणे आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता जो पक्ष देईन, संघटन देईन, नामदार साहेब देतील ती जबाबदारी चोखपणे पार पडणे, हिचीच पावती मला आज डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दिलेली आहे. नामदार साहेबांचे, तुषार आबांचे, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, आमचे मित्र अविनाश गोंदकर, गणेश अण्णा गोते पाटील, योगेश भाऊ यांनी माझ्यासाठी आटोकात प्रयत्न केले. विकास भाऊ गोंदकर, आमचे दीपक साळुंके यांचे मी सर्व मनापासून आभार मानतो. कारण ह्या सर्व घडामोडीत ते माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून होते आणि दादांपाशी वेळोवेळी मागणी करायचे की आमचा अब्बू नगरसेवक झाला पाहिजे. आणि ती दादांनी मागणी मान्य केली आणि मला ह्या पदापर्यंत पोहोचवलं. आणि सर्वसामान्य एक जनतेला संदेश दिला की जर विखे पाटलांच्या संघटनेत काम केलं, तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं नाही, राजकीय पाठबळ असणं गरजेचं नाही, एक सर्वसामान्य माणूससुद्धा त्या पदापर्यंत मजल मारू शकतो. हे फक्त नामदार साहेबांच्या संघटनेत घडू शकतं. याचं जिवंत उदाहरण अख्ख्या महाराष्ट्रात नामदार साहेबांनी दिलं आहे. मी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.